आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी कोकणचे माजी आमदार वैभव नाईक जी आहेत. वैभवजी, सकाळी नरेश म्हस्केंनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की विधान परिषदेला जर का उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी आमदार व्हायचं असेल तर त्यांना एकनाथ शिंदेची मदत घ्यावी लागेल किंवा त्यांना एक फोन करावा लागेल. काही दिवसापूर्वी नरेश म्हस्के विसरले असतील, परंतु महाराष्ट्राची जनता विसरली नाही की नरेश म्हस्केंना जिल्हा प्रमुख कोणी केलं, नरेश म्हस्केंना नगरसेवक कोणी केलं, महापौर कोणी केलं. हे उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच ते होऊ शकले आणि आदेशामुळे होऊ शकले. आणि आपण बघितलं असाल की एकनाथ शिंदेनी जेव्हा शिवसेनेची बंडखोरी केली आणि त्यावेळी सुद्धा आज सुद्धा सांगतात की अनेक मंत्री त्यावेळेचे की आम्ही एकनाथ शिंदेशी तुम्ही बोला म्हणून, परंतु उद्धवजींनी त्यावेळी राजीनामा देण्याचं स्वीकारलं आणि उद्धवजींनी राजीनामा दिला. आणि त्यामुळे एखादा माणूस मुख्यमंत्रीपदासाठी आपला स्वाभिमान कधी गहाण ठेवला नाही. आणि त्यामुळे तो विधान परिषदेमध्ये संख्याबळ असेल त्या संदर्भात निर्णय काय महाविकास आघाडीचा होईल आणि त्यानंतर कोणाला विधान परिषद करायचं काय हा त्यावेळेचा निर्णय आहे. आणि त्यामुळे उद्धवजी आणि जे नेते आमचे आहेत उद्धवजी ते एका फटक्यात मुख्यमंत्र्याचा राजीनामा देऊ शकतात. ते कोणाला फोन का करतील हा खरं तर त्यांनी प्रश्न आपल्याला स्वतःला विचारला पाहिजे. आणि आपण उद्धवजीकडे किती वेळा तिकिटासाठी गेला होता हे उद्धवजींनी हे आपण म्हस्के साहेबांनी यावेळी स्वतः लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे ह्या प्रश्न कोणाला फोन करण्याचा हा प्रश्न येतच नाही. दुसरीकडे ज्या पद्धतीने ही वक्तव्य येत आहेत कुठेतरी जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंना लागेल टोचेल याच अनुषंगाने ही विधानं प्रामुख्याने पाहायला मिळतात. तर आता आपण बघितलं असाल की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला बाजूला टाकून हे प्रश्न असे घेत आहेत. आणि त्यामुळे खरं तर आज बजेटमध्ये आपण बघितलं शेतकऱ्यांना कर्जमाफी किती झाली, किती शेतकऱ्यांना फायदा झाला, आज राज्यामधील विकासाची परिस्थिती काय, हा सगळा विषय असल्यामुळे आपण ह्या भूमिका घेताना कुठे लक्ष विचलित झालं पाहिजे म्हणून हे गोष्टी या ठिकाणी करतात. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र गुप्तासह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. राज्यातील रिक्षा परवाने